कोल्हापुरातील नंदिनी मठातून माधुरी हत्तीन ही गुजरातमधील वंतारा येथे तिला नेण्यात आलेला आहे। मात्र त्यानंतर समस्त कोल्हापूरकरांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती। एकंदरीत वंतारामध्ये जी माधुरी हत्तीन नेण्यात आलेली आहे तिला पुन्हा एकदा कोल्हापुरात आणावी अशी मागणी सुद्धा केली जात आहे। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत। त्यांनी आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुद्धा घेतली होती, त्यांची बैठक सुद्धा झाली। नेमकं या बैठकीमध्ये काय झालेलं आहे, कारण समस्त रोष हा कोल्हापुरातून पाहायला मिळतो। आज बैठकीमध्ये आम्ही सांगितलं की पेटा या तथाकथित प्राणी संघटनेनं कशा पद्धतीनं खोटे रिपोर्ट तयार करून खोटे रेकॉर्ड तयार करून एक एक करून सगळ्या देवस्थानचे हत्ती पळवत आहे। पण पळवलं ते सगळेच्या सगळे वनतारा या ठिकाणी जातात। वनतारामध्ये एवढा पेटाला इंटरेस्ट का? पेटानं कधी म्हटलं का केरळला द्या, कर्नाटकला द्या, काझीरंगाला द्या, सारेच्या सारे हत्ती वनतारामध्येच का? हा आमचा साधा सवाल आहे। एक तर जामनगरला मॅक्झिमम टेम्परेचर 47 डिग्रीहून अधिक नोंदवलं गेलेलं आहे आणि हत्ती 35 डिग्रीच्या वर तापमान गेलं तर अस्वस्थ होतो, पाण्यात जाऊन बसतो, त्याला ते सहन होत नाही। अशा परिस्थितीमध्ये या क्लायमेटमध्ये हे देशभरातले नॉर्थ ईस्टचे हत्ती आणले त्यांनी 3-3 हजार किलोमीटरवरून, तिथलं टेम्परेचर तर कधीच एवढं वाढत नाही। तर अशा पद्धतीनं अनैसर्गिक ठिकाणी या हत्तींना बाळगण्यामध्ये यांना काय अधिकार आहे? आणि उपचाराच्या नावाखाली खर तर ही काय प्राणी उपचार बरोबर आता वनतारानं एक माहिती जाहीर करावी, कारण तुमचं तर हत्ती उपचार केंद्र आहे, तर किती हत्तींच्यावर उपचार केले आणि ते बाहेर सुखरूप पडले, लेखाजोखा दिला पाहिजे ना। माझी अशी माहिती आहे अनेक हत्ती तिथं दगावलेले आहेत। आमच्या महाराष्ट्रातले 3-4 हत्ती तिथं आज हयात नाही आहेत। ज्या पद्धतीनं त्यांनी माधुरी किती आनंदात आहे अशा प्रकारचे व्हिडिओ त्यांनी जाहीर केले आहेत, तसं इतर आमचा विटाचा हत्ती गेलेला आहे, पालीचा हत्ती गेलेला आहे, अनेक ठिकाणचे हत्ती त्या ठिकाणी गेले आहेत। त्या हत्तींचं काय झालं? ते हयात आहेत का नाहीत? तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली, मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, त्यामुळं सुप्रीम कोर्टाकडेच रिव्ह्यू पिटिशन करावे लागेल। आता सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन त्यावेळी त्यात राज्य सरकार सहकार्याची भूमिका घेईल, परंतु आम्ही बघू काही दिवस, परंतु जोपर्यंत आमचा हत्ती परत मिळत नाही तोपर्यंत बायकॉट जिओ चालू राहणार, बायकॉट रिलायन्स, बायकॉट रिलायन्स पंप। आता ज्या प्रकारे म्हटलं की हत्ती हे वंतारामध्येच नेण्याचा हट्टास का, असं तुम्ही सुद्धा आता प्रश्न उपस्थित केला, तर नेमकं काय कारण का त्याच्या मागे? मला माहित नाही, 250 हत्ती तिथं आहेत अशी माझी माहिती आहे, पण अजून का हत्ती त्यांना पाहिजे, काय नेमकं आहे? बरं 3000 महिला एकरामध्ये 250 हत्ती संख्या फार मोठी झाली। एवढं मोठं आमच्या कोल्हापूरचं आवाढव्य जंगल आहे, तर त्यात 3-4 हत्ती आहेत। ते जंगलाचं क्षेत्रफळ हे किमान 50,000 एकराच्या पेक्षा जास्त असेल, त्यात 3-4 हत्ती राहतात, तरी सुद्धा आम्हाला एवढा उपद्रव होतो त्या हत्तीचा, जंगली हत्तींचा। मग या 3000 एकरामध्ये बरं तिथं तेवढेच नाही, जवळजवळ 40,000 प्रकारचे वन्य प्राणी त्या ठिकाणी आहेत। एवढं म्हणजे दाटीवाटीने एखादा शहर वसवावं, तसं प्राण्यांचं शहर वसवण्यात यांना काय रस आहे? आणि वर म्हणायचं आम्ही नैसर्गिक वातावरणात त्याला ठेवतो, कुठला आलाय नैसर्गिकपणा? तुम्हाला वाटतं का मुख्यमंत्र्यांकडून न्याय मिळेल? आता जनभावना लक्षात ठेवून आज त्यांनी बैठक बोलवली, आम्ही त्या बैठकीला आलो। काही दिवस वाट बघू आम्ही, पण आम्ही सरकारवर विसंबून नाही आणि सरकारची बोटची आम्हाला बारीक संशय आहेच, सरकारची बोटची भूमिका दिसली तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम सरकार पक्षातल्या सरकारमधल्या तिन्ही पक्षांना भोगावे लागतील। शेवटचा प्रश्न, तुम्ही थेट जाणार आहात का तिकडे मागणी करण्यासाठी, की वंतारा हत्तीला वंतारामध्ये माधुरी हत्तीणीला सोडवण्यासाठी तुम्ही थेट जाणार? सध्या आम्ही जनजागृती करतोय, एक वेळ आली तर वनतारेला सुद्धा धडक देईल। समोर आपण पाहतोय हे जे सगळे नंदिनी मठातील हे सगळे आज बैठक जी झाली होती ते आपण पाहतो या ठिकाणी। दरम्यान वेळ पडली तर निश्चितच आम्ही वंतारामध्ये जाऊ, असं सुद्धा राजू शेट्टी यांनी आपल्याशी बातचीत करताना सांगितलं। कॅमेरा पर्सन अवधेश करिसन, मुंबई।